अरे एवढी जबरदस्त जंप कोण मारली कुठं मारली जर पाहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, मी तुमचा सागर चव्हाण आणि हा माझा छोटासा ब्लॉग आहे. तर लई दिवस झाले आपली कॉलेजला सुट्टी होती दिवाळी निमित्त. मग कॉलेज सुरू आली, एक आठवडा झाला. पण काय आपण चाललो ना आता डायरेक्ट दुसऱ्या आठवड्यात आलो बा. मग आता आपल्या पिंपळगावच्या बसस्टँडवर आल्याबरोबर काडी गिडी जमा केली, पेटवली बा. मग शेकोटी सगळे पोरं जमा झाले शेकोटी जवळ. मग अंग शेकून घेतलं. तेवढ्यात तर आली आपली लाल परी. बस आल्याबरोबर सगळे पोरं तर खुश झाले, काऊन की थंडी एवढी होती की काय सांगू तुम्हाला. आलो बा मग मोताळ्याच्या बसस्टँडवर आल्याबरोबर वातावरण एवढं चांगला दिसत होता, पण त्याच्यामध्ये थंडी काय सुसू देत नव्हती. मग अजून मोताळ्यात आलो. मोताळ्यात आल्याबरोबर शेकोटी पेटवली, सगळे पोरं शेकायला लागलो बा. अंग तिथून आलो मग डायरेक्ट चहाच्या टपरीवर आल्याबरोबर चहा बोलवला. लई दिवसानंतर मोताळ्याचा चहा पेत होता. रवींद्र काकानं 3 हप्त्यापासून मोताळ्याचा चहा पेला नाही म्हणून लई जोशानं चहा पेता पेता लावला बा. मग जिबील चटका चाललो बा. मग आम्ही आता कॉलेजकडे आलो बा. मग कॉलेजमध्ये आल्याबरोबर सगळे पोरं उन्हात थांबलो, काऊन की आतापर्यंत थंडी वाजत होती. कॉलेज सुटल्यावर आलो बा. मग शिवांगी स्पॉटवर आल्याबरोबर पाहत होतं गर्दी लई जास्त वेळ होती. चाललं होतं बा. मग जेवण करायला चाललोच होतं. आपले रोहित भाऊ भेटल ते गुलबेलीचे आपल्याला, मग त्यांना पण घेतलं व्हिडिओ मध्ये. आलो डायरेक्ट हॉटेलवर जेवण करायचं. जेवण झाल्यावर आलो बा. मग बसस्टँडवर थोडंफार बसलो, मस्ती गिस्ती केली. मग तेवढ्यात आली बा लालपरीत बसलो. चाललं मग आता डायरेक्ट कॉलेजवरून घरी आलो. घरी आल्याबरोबर रात्रीचा टाइम होता. रात्री तयारी केली बा. चाललो मग आता डायरेक्ट कबड्डी खेळायसाठी. काय आपल्या पहिले सगळे पोरं गाडीमध्ये बसेल होते. मग आलो आपण नंतर गाडीमध्ये बसलो बा. मग 1-2 जण राहिले होते. सगळ्यांनी थंडीमुळे काही ना काही साहित्य गेलं होतं. मग तुमच्या भावान पण बांधला डोक्याला रुमाला. चाललं बा. मग आम्ही आता डायरेक्ट पळासखेडे ते कबड्डी खेळायला. कोथळीत आलो बा. कोथळीत आल्याबरोबर मेडिकलवर गेलो. मेडिकलवर आल्याबरोबर बामगीम घेतलं बसलो बा. मग गाडीमध्ये बसल्यावर आलो डायरेक्ट बुलढाण्यात येऊन थांबलो, काऊन की आपले 2 प्लेयर सकाळपासून येऊन बसले आहे बुलढाण्यामध्ये. आले बा. मग ते झोपीतून उठून त्यांच्याजवळ होती बा 2 व्हीलर. मग बसले ते 2 व्हीलरवर आणि आम्ही पण बसलो गाडीत चाललो आता. तर हा पार्ट इथे संपला. जर पार्ट दुसरा पाहायचा असेल तर घ्या मग तुमच्या मित्राला फॉलो करून.